वंचितचं नेमकं चाललंय काय? होय, हा प्रश्न विचारण्याची वेळ आलीये. कारण लोकसभेला नेमकी राजकीय भूमिका स्पष्ट न झालेली, गोंधळलेली आणि 38 पैकी तब्बल 35 जागांवर डिपॉझिट जप्त झालेली वंचितचं विधानसभा निवडणुकीला नेमकं अस्तित्व काय, ही मोठी चिंतेची बाब आहे. विस्थापित म्हणता म्हणता प्रस्थापित उमेदवारांना तिकीट देणं, उमेदवार बदलाचा घोळ घालणं आणि काही ठिकाणी जाहीर केलेली उमेदवारी मागे घेणं, महाविकास आघाडीशी बोलणी करता करता मधूनच अपक्ष उमेदवारांची घोषणा करून टाकणं, या सगळ्याचा परिणाम असा झाला की 2019 ला जो वंचित फॅक्टर महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाचा ठरला, तो यंदा जमा नाही झाला की काय, असा प्रश्न या निमित्ताने पडू लागलाय. चूक भूल द्यावी घ्यावी असं म्हणत आता प्रकाश आंबेडकर विधानसभा लढवू पाहत आहे. पण यावेळेस त्यांचा नेमका स्टँड काय असेल? राज्यात आधीच 3 आघाड्या झालेल्या असताना वंचित या गटातटाच्या राजकारणात यंदा तरी विधानसभेला करिश्मा करेल का? मुळात वंचितची सद्यस्थितीतील ताकद किती? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नेमकी कोणती राजकीय भूमिका पुढे घेऊन वंचित यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरेल, त्याचाच केलेलं हे विस्तृत पॉलिटिकल डिकोडिंग. हॅलो, मी सेजल आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र. माझ्याकडे बाबासाहेबांची संपत्ती नाही, पण माझ्याकडे बाबासाहेबांचा नातू आहे आणि तो मी समाजाच्या ओटीत टाकते. 1986 मध्ये अकोल्यातील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पहिल्याच ऐतिहासिक सोहळ्यात बाबासाहेबांच्या सुनबाई आणि प्रकाश आंबेडकरांच्या आई मीरा आंबेडकर यांनी आंबेडकरी जनतेसमोर काढलेले हे उद्गार हीच खऱ्या अर्थाने प्रकाश आंबेडकरांच्या राजकीय कारकिर्दीची खरी सुरुवात होती. भारतीय रिपब्लिकन पक्षात असणाऱ्या आंबेडकरांनी 1994 मध्ये भारिप बहुजन मतदारसंघाची स्थापना केली. लोकसभेचे 2 वेळा तर विधानसभेचे 1 वेळा ते खासदार राहिले. मात्र त्यांच्या राजकारणाला सर्वात मोठा पीक मिळाला तो 2018 साली. महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय घडामोडी, पक्षांच्या झालेल्या तोडफोडी आणि भाजपाचा वाढता प्रभाव लक्षात घेता आंबेडकरांनी एक नवा राजकीय प्रयोग केला. त्यांनी अनेक लहान मोठ्या राजकीय पक्षांची एकत्रित मोठ बांधून वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. सुरुवातीला ही आघाडी कितपत प्रभावी ठरेल याबाबत सर्वांनाच डाऊट होता. मात्र 2019च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मिळालेली मतं, वोट पर्सेंटेज आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वंचितच्या लढतीमुळे महाराष्ट्राच्या निकालाचं बदललेलं चित्र पाहता या पुढच्या काळात प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्रातील समांतर राजकारणातील एक मोठं नाव होईल. त्याचा दबाव गट असेल अशा बऱ्याच चर्चा झाल्या, पण घडलं ते सगळं उलटच. वंचितमुळे महाराष्ट्रातील काँग्रेस उमेदवार पडले आणि त्याचा फायदा भाजपाला झाला, असा आरोप काँग्रेस राष्ट्रवादीवाले करू लागले. वंचित ही भाजपची बी टीम आहे असं स्ट्रॉंग नरेटिव्ह चालवण्यात आलं. पुढे महाराष्ट्राच्या सत्तातर नाट्यामध्ये पक्ष फुटले. ठाकरे पवार यांच्या बाजूने सहानुभूती आली. हे सगळं आटपोत नाही तोच लोकसभा तोंडावर आली. MIM आणि वंचितचं आधीच फिसकटलं. त्यानंतर मोठी घोषणा करून प्रकाश आंबेडकर हे ठाकरेंसोबत गेले. ना खुशीने का होईना महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या टेबलावरती बसले. अनेक चर्चांच्या फेऱ्या झाल्या, पण त्यात त्यांना काही यश आलं नाही. प्रकरण एवढं ताणलं गेलं की संजय राऊतांनी आंबेडकर हे भाजपचे हस्तक आहे असं म्हणत घणाघाती टीका केली. आंबेडकरांनी स्वतंत्र राहून वंचितचे 38 उमेदवार मैदानात उतरवले, पण उमेदवार बदलीला झालेला घोळ, दिलेली उमेदवारी माघार घेणं, काँग्रेस आणि अपक्षांना काही मोजक्या जागांवर सपोर्ट करणं, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला दिलेला सपोर्ट, त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा दिलेला सल्ला, हे सगळं झाल्याने नेमकं प्रकाश आंबेडकरांना करायचंय काय याचा मोठा गोंधळ कार्यकर्त्यांसह प्रामाणिक मतदारांचाही झालाय. वंचित फक्त मत खाण्यासाठीच निवडणुकीच्या रिंगणात उतरते असं लोक उघडपणे बोलू लागले. कारण महाराष्ट्रात लोकसभा एकास एक झाली. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी एक दिलाने लढली. त्यात भाजपच्या 400 पार नाऱ्याला प्रत्युत्तर म्हणून महाविकास आघाडीने संविधान बदलाच्या मुद्द्याला हात घालून वारं आपल्या बाजूने फिरवलं. खरं तर वंचित या पक्षाची पाळमुळच मुळात संविधानाला अनुसरून असल्याचं प्रकाश आंबेडकर नेहमी सांगत आले. बाबासाहेबांचे नातू असल्याने त्यांना खरं तर संविधान बदलाचं नरेटिव्ह स्ट्रॉंगली मांडता आलं असतं. मात्र त्यात ते अपयशी ठरले. MIM सोबत नसल्याने मुस्लिम वोटर्स हा सगळा महाविकास आघाडीकडे शिफ्ट झाला. पक्षाच्या कार्यकर्त्यांची आणि मतदारांची संभ्रमावस्था वंचितच्या बाबतीत निवडणुकीच्या घोषणेपासून प्रत्यक्ष मतदानापर्यंत राहिली. त्याचाच परिणाम म्हणून निकालाच्या दिवशी 38 मधील तब्बल 35 वंचितच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं. साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वंचितचा महाराष्ट्राच्या राजकारणातून लोकसभेला सुपडा साफ झाला. वंचित इफेक्ट हा गायब झाला. मग सद्यस्थिती अशी असताना आता प्रकाश आंबेडकर विधानसभेला नेमकं काय करणार हा प्रश्न उरतोच. उपसभेला निकाल लागल्यानंतरच महाराष्ट्रात पुन्हा एकदा आरक्षण आंदोलनाचा मुद्दा ज्वलंत झाला. यंदा मात्र प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगे पाटलांना ओबीसी प्रवर्गातून जे आरक्षण हवंय त्याला उघडपणे विरोध केला. इतकंच काय तर ओबीसी आंदोलनाला सपोर्ट दाखवला. त्याची विधान बदलत गेली, भूमिका बदलत गेल्या.
त्यामुळे वंचित सांगा कुणाची हा प्रश्न पुन्हा एकदा भाबड्या जनतेला पडलाय. आरक्षण बचाव यात्रा त्यांनी काढली खरी, पण म्हणावा असा प्रतिसाद न मिळाल्याने सध्या आंबेडकर यांची राजकीय भूमिका किमान जनतेसाठी तरी अध्यांतरी आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी घेतलेल्या घरसोड भूमिकेमुळे मराठा आणि ओबीसी अशा कुठल्याच समाजाचं पाठबळ त्यांना मिळेल अशी तरी सध्या स्थिती दिसत नाहीये. हे सगळं झालं, पण अशातच विधानसभेलाही आघाडी आणि युती यांच्यातच राजकारणाला महत्व असणारं हे माहीत असल्याचं प्रहार, स्वाभिमानी, स्वराज्य या पक्षांनी एकत्र येत तिसरी आघाडी तयार केली आहे. ही तिसरी आघाडी जी सध्या परिवर्तन महाशक्ती म्हणून ओळखली जाते, तिनं आपला असा एक स्वतंत्र दबाव गट तयार केला. मात्र आंबेडकर यांनी त्याआधीच आपली 11 उमेदवार आधीच जाहीर करून स्वबळाचा नारा दिला. थोडक्यात काय तर वंचित आत्ताची राजकारणात लागणारी फ्लेक्झिबल भूमिका घ्यायला तयार नाहीये. सध्याच्या या किचकट आणि गोंधळलेल्या राजकारणात मग आंबेडकर सध्या कोणते पॉलिटिकल टूल घेऊन मैदानात उतरणार असाही मोठा प्रश्न सर्वांनाच पडलाय. एकीकडे काँग्रेस, दुसरीकडे शिंदे, तिसरीकडे ठाकरे आणि चौथीकडे मनोज जरांगे या सगळ्यांनाच काही ना काही बोलून त्यांनी आधीच दुखावलंय. त्यामुळे वंचित स्वतंत्र लढली असं आपण सध्या गृहीत धरून चाललं तरी सध्या उमेदवार जिंकून येणं इतपत तिची खरी ताकद आहे का? आणि नसेल तर मग उमेदवार नेमकी कोणती भूमिका घेऊन मैदानात उतरताय याचं ठोस कारण आंबेडकरांना शोधावं लागेल. नाहीतर पुन्हा एकदा भरकटलेली वंचितची नौका राजकीय प्रतिनिधित्व पासूनही वंचितच राहील असं म्हणावं लागेल. तसं बघायला गेलं तर राजकारण हा अनेक वर्ष प्रकाश आंबेडकरांसाठी बॅड पॅच ठरला. कधी नव्हे ते वंचितच्या माध्यमातून राजकारणात इस्टॅब्लिश होण्याची संधी आंबेडकरांना चालून आली होती, मात्र ती त्यांना साध्य आली नाही असंही सध्या तरी दिसतंय. त्यामुळे दिशाहीन राजकारणात वंचित सांगा कुणाची या प्रश्नाचे उत्तर प्रकाश आंबेडकरांना आता तरी ठामपणे पब्लिक मध्ये येऊन सांगावं लागेल, यात काहीही शंका नाहीये. बाकी तुम्हाला काय वाटतं? वंचित येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला नेमकी कशी सामोरी जाईल, कोणता स्टँड घेईल आणि सर्वात महत्वाचं वंचितचे यंदा किती आमदार निवडून येतील? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.